आवाज मानदेशाचा। जम्मू काश्मीर मधून एक अत्यंत दुःखद आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टर मध्ये नियंत्रण रेषेजवळ एक भीषण स्फोट झालाय। या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्राच्या 2 शूर सुपुत्रांना वीरमरण आलंय। उरी सेक्टर मधील कमलकोट परिसरात भारतीय जवान नियमित गस्त घालत असताना अचानक हा भीषण स्फोट झाला। या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की गस्तीवर असलेले महाराष्ट्राचे 2 वीर जवान गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने श्रीनगरमध्ये लष्कराच्या बेस रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही त्यांची प्राणज्योत मालवली आहे। या घटनेत शहीद झालेले नायक विक्रम बाळकृष्ण चव्हाण हे नवी मुंबईतील एरोलीचे रहिवासी होते, तर वीर जवान अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे सुपुत्र होते। साताऱ्याचे सुपुत्र अर्जुन जाधव हे अवघ्या 5 दिवसांनी म्हणजेच 15 जूनला सुट्टीवर घरी येणार होते। 25 जून रोजी त्यांच्या लहान मुलाचा पहिला वाढदिवस होता। तो साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब त्यांची वाट पाहत होते, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। मुलाच्या वाढदिवसाआधीच वडिलांच्या वीरमरणाची बातमी घरी पोहोचली आणि कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर दुःखाचा डोंगर कोसळला। येत्या शुक्रवारी अर्जुन जाधव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। जम्मू काश्मीर मधील सुमारे 740 किलोमीटर लांबीच्या या नियंत्रण रेषेची सुरक्षा भारतीय लष्कर अत्यंत खडतर परिस्थितीत करत असतात। सध्या या सीमावर्ती भागात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी नेटवर्क आणि ओव्हरग्राऊंड वर्कर्स कडून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे, दारुगोळा आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्याचं आव्हान वाढलंय। अशा संवेदनशील भागात देशाच्या सुरक्षेसाठी डोळ्यात तेल घालून तैनात असतानाच आपल्या या 2 वीरपुत्रांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।